आता आपण उगत महाशिवरात्रीबद्दलच्या टॉप 9 बातम्या। खासदार सुप्रिया सुळेंनी शिवरात्रीनिमित्त भोरमधील महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं। दरम्यान सुळेंनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधला। राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह। सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पूजा। पुण्यातील भीमाशंकर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। राज्यभरातून अनेक भाविक भीमाशंकरमध्ये दाखल। शासकीय महाअभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं। औंढा नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। मध्यरात्री 2 वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं। दिवसभरात लाखो भाविक दर्शनासाठी येणार। महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठी जत्रा। महाशिवरात्रीनिमित्त इचलकरंजीच्या महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त। पालघरच्या कपिलेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी। कपिलेश्वर महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीने मढवला। दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदी आणि 4 लाख किमतीच्या सोन्याच्या वस्तू दान। नांदेडमधील अर्गुलवार कुटुंबाकडून विठ्ठल चरणी सेवा। प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस। कुंभमेळ्यात आतापर्यंत एकूण 65 कोटी लोकांचं स्नान। कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी विमान भाड्यात वाढ।